विशालचा पडल्यानंतर आत येतोय, तर विशाल सज्ज होते अजय साठी. यावेळेस हा चेंडू अजयच्या रडार मध्ये आणि चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप काऊ कॉर्नरच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. तर पहिला चेंडू जेथे विशालने अजयला निर्धाव टाकला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवर अजयने देखील त्याला प्रत्युत्तर दिलंय आणि चौकार वसूल केलाय. यावेळेस फुलटॉस चेंडू येथे मात्र फटका अतिशय चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षणही तेवढेच दर्जेदार होत आहे आणि येथे मात्र एक चोरटी धाव चिकी सिंगल येथे कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. दरम्यान स्ट्राईक चेंज होते. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज येथे विनायक स्ट्राईकवर आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा सलामीची जोडी आपण पाहतो, जर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असेल तर नेहमीच गोलंदाजीसाठी थोडीशी डोकेदुखी ठरते. आणि बघूया सलामीवीर विनायक कशा प्रकारे प्रदर्शन करतोय ते. विशाल पुढच्या चेंडूसाठी सज्ज होतोय. यावेळेस हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि पंचांचा इशारा देखील येतोय की हा चेंडू खराब आहे. वाईट चेंडूची घोषणा करतात. एक अवांतर धाव येते, धावफलकामध्ये ऍड होते. धावसंख्या होते ती 6. P1चा षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत या षटकामध्ये एक चौकार जरूर आलेला आहे अजयच्या बॅट मधून. विशाल यावेळेस हा चेंडू ओव्हर पिच होता, परंतु ते मिसफील्ड होत आहे आणि दरम्यान एक धाव पूर्ण होते आणि एकापेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या एका धावेने पुढे सरकते, ती म्हणजे 7. तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ येथे बाकी आहे. P1च्या षटक येथे मार्गस्थ असताना विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट एजीआर स्कूल एंड कडनं. यावेळी हा चेंडू अतिशय सुंदर फटका पूलच्या माध्यमातून अजयच्या बॅट मधून निघालेला गगनचुंबी षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर अतिशय देखणा फटका आपण बघितला अजयच्या मार्फत. पुलचा फटका होता आणि चेंडू सरळ भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावांसाठी अजय चव्हाणच्या बॅटमधून आलेला हा पहिला गगनचुंबी षटकार. या सत्रातील पहिलं सत्र सुरू आहे आणि धावसंख्या या षटकारांशी 6 ने गरुड जेब घेते, ती म्हणजे 6. अजूनही शेवटच्या एक चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या होते ती 13. विशाल अखेरच्या चेंडूसाठी सज्ज होते. यावेळेस हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक येते, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातो लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. तर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये अजय चव्हाणच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि एक उत्तुंग असा षटकार देखील आला आणि अजय येथे वैयक्तिक 15 धावांवर येथे बॅटिंग करतोय. पहिला चेंडू निर्धाव जरूर आला होता, मात्र तदनंतर अजयने सुरेख फलंदाजी करताना चोख प्रत्युत्तर दिले ते गोलंदाज विशाल याला आणि तब्बल 17 धावा या P1च्या षटकामध्ये कुठून काढल्या. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण P1 मध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज हा नेहमी संघातील आघाडीचा गोलंदाज असतो आणि जो चांगली गोलंदाजी करतो तोच हे षटक हाताळतो. परंतु अशा चांगल्या गोलंदाजीवर देखील चांगलं प्रत्युत्तर देण्याचं काम येथे मात्र फलंदाज अजय आणि विनायक यांच्या मार्फत आपण बघितलं, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठल्या. विशेष म्हणजे एकही गडी येथे गमावलेला नाही आहे. तर दुसऱ्या षटक या सामन्यातील आपण पाहतोय गोलंदाज विशाल याने कल्पेशच्या हाती चेंडू सोपवलेला आहे. तर कल्पेश येथे उल्हास नदी एंड कडनं मारा करेल आणि त्याचा सामना करण्यासाठी येथे डावखुऱ्या हाताचा फलंदाज येथे विनायक येथे सज्ज होत आहे. अतिशय चांगली माहिती आम्हाला
पहिला चेंडू आणि हा चेंडू येथे मात्र झेलची संधी, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आणि बघता बघता चेंडू जातो तो शॉर्ट फाईन लेगच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. तर पहिल्या चेंडूवर येथे कल्पेचे स्वागत केले विनायकने चौकाराने आणि धावसंख्या होते ती 21. दुसरं षटक मार्गस्थ असताना कल्पेश सज्ज होतोय, सामना करतो विनायक. यावेळेस हा चेंडू ओव्हर पिच होता, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होतोय, बाहेरच्या बाजूने निघतोय आणि बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू येथे कल्पेश मार्फत चोख प्रत्युत्तर देण्याचं काम देखील गोलंदाज करतोय, तो म्हणजे कल्पेश. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता, मात्र तदनंतर लगेचच कमबॅक करतोय कल्पेशचा पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू बरोबर यष्टांचा वेध घेतोय, फर्निचर डिस्ट्रॉय होते ते विनायकचं आणि विनायकला येते मात्र माघारी परतावं लागलं. पहिला बेक्सू मिळवून दिलाय तो कल्पेशाने. डीजे थँक्यू डीजे. तर कल्पेश याने याच्या पहिल्या चेंडूवर जेथे विनायकने चौकार लगावला होता, तदनंतर लगातार 2 चेंडू येथे मात्र निर्धाव येतात कल्पेशच्या माध्यमातून. दुसरा चेंडू देखील निर्धाव आला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाज विनायक याचा त्रिफळा उद्ध्वस्त होतोय आणि अशा रीतीने पहिला गडी येथे बाद होतोय. धावसंख्या स्थिर 21. अतिशय सुंदर माहिती देतात आमच्या जीटीसीचे संकेत. ही स्पर्धा ज्यांनी जगभर यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्यामध्ये मोठा हातभार लावलाय ते म्हणजे जीटीसी, त्यांचा देखील आम्ही आभारी आहोत. कल्पेश पुढच्या चेंडूसाठी सज्ज होत आहे आणि यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये वन डाऊनचा फलंदाज आपण पाहतोय राहुल भंडारी. राहुल हा देखील अतिशय चांगला फलंदाज आहे, चांगला अष्टपैलू आहे, गोलंदाजी देखील तेवढी चांगली करतात राहुल. कल्पेश यावेळेस शॉर्ट आर्म पद्धतीचा चेंडू आणि चेंडूला ते भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद, थँक्यू डीजे. तर या चौकारांशी धावसंख्या होते ती 27. राहुलने पहिल्या चेंडूवर आलेल्या षटकार लगावून कल्पेचं स्वागत केलंय. हा चेंडू येथे पडल्या खूपच ऑप्शनच्या बाहेर आणि पंच मुन्ना पठाण यांचे हात जमिनीला समांतर आणि चेंडू वाईड जातोय. अवांतर स्वरूपाने एक धाव ॲड होते. अशा रीतीने धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 28. दुसरं षटक मार्गस्थ असताना हा सामना 4 षटकांचा असेल. कल्पेशचा पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेने खेळतात. लॉंग ऑनच्या डोक्यावरून येथे मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तर या षटकारानिशी धावसंख्या 6ने पुढे सरकते, गरुड घेते ती म्हणजे 34. राहुल अतिशय सुंदर फलंदाजी करतात. आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलाय आणि या दोन्ही चेंडूवर राहुल याने 2 षटकार लगावून आपल्या इथे विरादे स्पष्ट केले आहेत. कल्पेशचा पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, परंतु कोणत्याही प्रकारचा इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि अशा रीतीने हे निर्धाव चेंडूने षटक देखील समाप्त होते. 2 षटक येथे समाप्त झालेत आणि धावसंख्या होते ती 17.00च्या सरासरीने 34. डीजे
हॅलो हॅलो. तर दोन षटकं येथे समाप्त झाले आहेत. पहिलं षटक हाताळलं विशालने, 17 धावा खर्च केल्या, कोणती यश प्राप्त होत नाही. आणि दुसऱ्या षटकामध्ये येथे कल्पेशने 17 धावा देत एक गडी बाद केलाय. तर तिसऱ्या षटक येथे मात्र गोलंदाज गुड्डू येथे सज्ज होतोय आमच्या एजिया स्कूल एंडकडनं, आणि सामना करेल तो अजय. अतिशय सुंदर फलंदाजी आपण बघितली अजयच्या मार्फत. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडला. त्यानंतर विनायकने एक चौकार देखील लगावला आणि विनायक मात्र बाद झाला. आणि नंतर वन डाऊनला आलेला राहुल भंडारी याने देखील 2 षटकार लगावून येथे मात्र आपले इरादे स्पष्ट केले. तर तिसरं षटक येथे सुरू होत आहे. पहिला चेंडू असेल गुड्डू याचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल अजय बेटा. हा चेंडू येथे मात्र ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय डीप मिड विकेटला. तेथे क्षेत्ररक्षक विशाल भोईर संघाचे कर्णधार स्वतः आहेत आणि जोपर्यंत चेंडूची उचल करून फेकी करतील तोपर्यंत येथे एक धाव कंप्लीट करतात. एक सिंगल येथे येते. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या होते ते 35. जर अशाच पद्धतीने जर धावगती जर राखली तर नक्कीच हा संघ येथे मात्र 70 नियर बाय 70 पोहोचू शकतो. यावेळेस हा चेंडू खूपच हळुवार पद्धतीने फेकला होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन इथे पाहायला मिळालं. दरम्यान तेथे 2 धावा येथे सहजरित्या पूर्ण होतात राहुल भंडारी यांच्या मार्फत, आणि 2 धाव्यांनी धावसंख्या पुढे सरकते 37. हा 2. एक मिनिट सांगतो. तर गुड्डू सज्ज होते तिसऱ्या चेंडूसाठी. फुलटॉस चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिलंय येथे डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. हॅलो, धन्यवाद. तर पंच आपण जरा लक्ष द्यायचं आहे. दोन्ही फलंदाज हे खेळपट्टीवरून पळतात तर त्यांना खेळपट्टी सोडून पळायचं आहे. हॅलो हॅलो. गुड्डूचा पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू अंडरम पद्धत
हॅलो हॅलो. तर या दरम्यान शागाफ चौथा गोलंदाज येथे अजान चालू होती म्हणून काही काळासाठी येथे कॉमेंट्री बंद करण्यात आली होती. तर अजान संपलेली आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. तर पहिल्या चेंडूवर शागाव्याच्या चौकार येतोय अफसरच्या मार्फत. येथे मात्र शागाब सज्ज होते दुसऱ्या चेंडूसाठी. हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू आणि चेंडूला खेळून काढले डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. तर येथे 2 चेंडूवर 10 धावा येथे अर्जित करतात आणि धावसंख्या होते ती या षटकारांशी 59 म्हणजे 59 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर अफसर अतिशय सुंदर फटकी. अफसरसाठी ना. तर अफसरसाठी येथे कॅश प्राईज आलेले वसीम रईस यांच्याकडनं जर अफसरने 3 चेंडूंवर 3 षटकार लगावले तर 3,000 रुपयांचं कॅश प्राईज येथे मात्र या अफसरसाठी असेल. तर चांगली सुवर्ण संधी आहे अफसरसाठी. परंतु येथे स्ट्राईक चेंज होते. धावसंख्या होते ती 60 आणि नवीन फलंदाज येतोय तो अजय. यावेळेस हा चेंडू लेग स्पिन होतो परंतु शरीराचा वेध देखील घेतो. कोणत्याही प्रकारची धाव येथे मिळणार नाही आणि अशा रीतीने निधाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर 60. यावेळेस ओव्हर पिच चेंडू आणि येथे मात्र चेंडूला भिरकावून दिले बॉलरच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या होते ती 66. शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकातील. शेवटचा चेंडू शागाब येथे उल्हासनदी एंडकडनं मारा करे राईट आर्म ओव्हर द विकेट. लेग स्पिन करतात शागाब. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव देखील करतात. तर शेवटचा चेंडू शागाब अजय साठी. यावेळेस हा चेंडू धावचीची संधी निर्माण होते आणि येथे मात्र अफसर धावचित होतात. तसेच आमच्या व्यासपीठावर जावेदभाई यांचं देखील येथे शुभागमन झालेले आहे. तर मी मंडळाच्या वतीनं त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. हॅलो हॅलो. तर सुमित ट्रेडर्स व विपक्ष हमजा 11 हा आगामी सामना येथे होणार आहे. तर मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय हमजा 11 आणि सुमित ट्रेडर्स दोन्ही कर्णधारांनी येथे आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे आहे कारण पुढच्या सामन्याचा इथे टॉस करण्यात येणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना ही विनंती असेल. तसेच या सामन्यामध्ये सानिया या सामन्यामध्ये जर एस एस पी संघ जिंकतोय तर तो पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होते आणि जर समजा एस एस पी 11 हा संघ येथे पराभूत होतोय तर सानिया 11 हा संघ पुढे सरकेल. तर दोन्ही संघांनी येथे मात्र ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे. तर पुढचा सामना आणि त्या सामन्याचा येथे नाणेफेकी करण्यात येत आहे. इथे
चेक कर ना. हे काय हे आहेत आहेत आहेत. हॅलो. तर या सामन्याचा टॉस येथे करण्यात येते. पुढील सामना हमजा 11 विपक्ष सुमित ट्रेडर्स आणि रफी भाईजान यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकी करण्यात येणार आहे. तर दोन्ही कर्णधार देखील येथे आलेले आहेत आणि येथे टॉस करण्यात येत आहे. सामना 4 षटकांचा असेल. तर सुमित ट्रेडर्स यांनी टॉस येथे जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुमित ट्रेडर्स क्षेत्ररक्षण. हॅलो हॅलो. तर सामन्याला इथे सुरुवात होत आहे. पहिला गोलंदाज चिंटू येथे मात्र डावाची आपल्या गोलंदाजी सुरुवात करेल आणि सामना करेल तो कर्णधार विशाल तर येथे पहिलं षटक समाप्त झालंय. गोलंदाज चिंटू याचं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11 आणि जिंकण्यासाठी अजूनही टोटल स्कोर आपण बघितला तर 67 धावांचं लक्ष आहे.
तर पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं विशालच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, परंतु नंतरचे चेंडू देखील चिंटू याने अतिशय सुरेख हाताळले आणि 2 निर्धाव चेंडू आले. तर पॉवर प्लेमध्ये 11 धावा म्हणजे काही जास्त काही महागडं षटक म्हणता येणार नाहीये. अजूनही 3 षटकामध्ये 56 धावांची गरज आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये कल्पेश आणि विशाल दोघे चांगली फाईट करताना ते बघतो आपण. तर क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं पाहतोय कारण हे पॉवर प्लेचं षटक नसणार आहे. त्यामुळे दोन्ही फलंदाजांवर देखील दडपण असेल जास्तीत जास्त धावा कुटण्याचं. तर नवीन गोलंदाज विनायक येथे सुरुवात करेल. उल्हास नदी एंडकडनं पहिला चेंडू विनायकचा. हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर निघाला होता आणि पंच मुन्ना पठाण सर आम्हाला खून करतात, इशारा करतात की हा चेंडू स्वेर आहे. अवांतर धाव येते, धावफलकावर ॲड होते. धावसंख्या बघितली तर धावफलकावर होते ती 12. सलामीची जोड्या दोन्ही मैदानात फलंदाजी करते विशाल आणि कल्पेश, परंतु येथून मात्र जर सामना जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी करावीच लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव करतात गोलंदाज विनायक, कारण दोन्ही संघांचा विचार केला अनेक वेळा एकमेकांसमोर खेळलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या प्लस मायनस पॉईंट्स माहीत असतील. यावेळेस हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अपेक्षेप्रमाणे उसळी घेत नाहीये आणि दरम्यान चेंडू सरळ निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू वाईड आला, मात्र तदनंतर चांगला कमबॅक करतोय तो गोलंदाज विनायक, डावकुऱ्या हाताचा गोलंदाज विनायक. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होता आणि अशा रीतीने पंच मुन्ना पठाण सरांचा इशारा येतोय. हा चेंडू देखील वाईड आहे. विनायक, हा चेंडू देखील ऑफस्टमच्या खूपच बाहेर आहे. लगातार वाईड चेंडूंचे येथे मात्र साखळी चेन विनायकच्या मार्फत आपण पाहतोय. सतत वाईड चेंडूंचा भडीमार केला जातोय. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी वाईड फेकलेले आहेत. एक चेंडू निर्धाव जरूर आला होता, परंतु 3 चेंडू खराब देखील फेकलेले आहेत. म्हणजे दडपण असेल गोलंदाजांवर, गोलंदाज विनायकवर. विनायक यावेळेस अतिशय सुरेख चेंडू. हा चेंडू सरळ बॅटने खेळला असता तर नक्कीच चौकार आला असता गोलंदाजाच्या डोक्यावरनं, परंतु विशाल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात आणि वारंवार तो प्रयत्न अयशस्वी होतोय. अशा रीतीने 2 चेंडू या षटकामध्ये समाप्त झालेले आहेत. विनायकचा यावेळी बॅटची कडा घेते झेलची संधी आणि यष्टिरक्षक अजय बेटा कोणती चूक करत नाहीये आणि विशाल येथे बादवून माघारी परततोय. गावदेव मस्कळ संघाला लागला हा पहिला धक्का. डीजे तर अशा रीतीने येथे मात्र विशालच्या खेळीचा अंत होतोय. या साखळी सामन्यातील ही तिसरी गावदेव मस्कळ संघाची तिसरी आणि अंतिम लढत होती आणि या अंतिम लढतीमध्ये मस्कळ संघाचा सलामीवीर विशाल येथे अपयशी ठरतोय. 2 चौकार आपण मागच्या षटकामध्ये जरूर बघितले होते विशालच्या बॅटमधून, परंतु यावेळेस बॅटची बाहेरची कड घेतली आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये एक सोपा झेल देऊन विशाल परततात. तर अतिशय सुरेख कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज विनायक याचं. तर लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. नवीन फलंदाज डावखरे हाताचे फलंदाज शागाफ यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. येथे मात्र चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय मिडॉनच्या दिशेने आणि येथे मात्र शागाफ धावचीच्या रूपाने बाद होतात. अजून एक गडी येथे मात्र तंबूच्या आश्रयाला गावदेव मस्कळ संघाचा आणि संघ थोडासा बॅकफुटवर, कारण धावगती देखील राखायची आहे. मात्र कोणताही फलंदाज येथे मात्र खेळपट्टीवर तग धरून उभा राहत नाही. तर अशा रीतीने लगातार 2 चेंडूंवर 2 गडी येथे बाद होतात ते गावदेव मस्कळ संघाचे.
तर विनायक चांगली गोलंदाजी आपण बघतो. यावेळेस डावखुऱ्याचा फलंदाज कल्पेश आणि कल्पेशने देखील आले आले ते स्वागत करतोय. चेंडूला भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार. आई गौदेवी माझी माऊली, आई गौदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली आई तुला. तर येथे षटकाराने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 20 आणि कल्पेशच्या बॅटमधून येते पहिल्या चेंडूवर विनायकचं स्वागत केलंय कल्पेशने आणि एक चांगला फटका येते बघितला आपण मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. क्षेत्ररक्षक मुबीन होते तिथे परंतु चेंडू त्याच्याही डोक्यावरनं सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी षटकार. तर चांगली फटकेबाजी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते ती डावखुऱ्या हाताच्या फलंदाज कल्पेशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा परंतु क्षेत्र निवडलंय गोलंदाजाच्या डोक्यावरनं क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका ज्याला आपण म्हटलं जातो. यावेळेस 6 धावांसाठी पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद, थँक्यू डीजे. तर अतिशय सुंदर संगीत आमच्या डीजे मास्टरकडून येथे ऐकवलं जात आहे. दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं देखील येथे हार्दिक हार्दिक स्वागत. तर सामन्याच्या या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 13.00च्या सरासरीने 26 धावा. परंतु पल्ला अजून खूप लांब गाठायचा 67 धावा येथे विजयासाठी बनवायचे आहेत आणि चेंडू मात्र शिल्लक असतील ते 12. फक्त 12 चेंडू 2 षटकं येथे बाकी आहेत आणि गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी येतोय तर राहुल भंडारी एजिया स्कूल एंडकडनं. येथे मात्र काल देखील राहुलच्या मार्फत शेवटच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तो सामना देखील ते जिंकले होते. तर राहुल येथे सुरुवात करतोय, सामना करेल तो यावेळेस कैलास. यावेळेस हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. तेथे मात्र डीपमधून जोपर्यंत मूव्हन येतील तोपर्यंत येथे एकच धाव मिळेल. कोणत्याही दुसऱ्या धावेचा मानस देखील येथे दाखवला नाही दोन्ही फलंदाजांनी. चांगला चेंडू होता राहुलचा, खोलवर टप्प्याचा होता, ब्लॉक होलमध्ये मारा केला होता परंतु तेवढंच चांगलं आहे ते उत्तर देखील दिलं जात आहे ते कैलास यांच्या मार्फत. तर सामना त्वरित सुरू करायचा आहे. किती पाहिजे? 27 झाले. 27 अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. ती म्हणजे गावदेवी मस्कळ या संघाला. आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज कल्पेश येथे मात्र स्ट्राईकवर. राहुल यावेळेस हा चेंडू ब्लॉक होलमध्ये होता, चेंडूला अक्षरशः खेळून काढलाय तो वायडिश लॉंगॉनच्या ठिकाणी. येथे मात्र दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज पुढे सरसावले आहेत आणि यशस्वीरित्या देखील पूर्ण करतात या 2 धावा. अशा रीतीने कल्पेश थोडासा आक्रमक रूप धारण करताना पाहतोय. जेथे एकदा होती तेथे चित्त्याच्या चपळाईने 2 धावा येथे पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. धावसंख्या या 2ने पुढे सरकते ती म्हणजे 29. अजूनही जिंकण्यासाठी 38 धावांची गरज असेल. तिसरं षटक येथे प्रगतीपथावर आहे. राहुलच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव आली तर दुसऱ्या चेंडूवर देखील येथे मात्र 2 धावा आल्या. तर कल्पेश चांगली फलंदाजी करताना यावेळेस राहुल समोर. यावेळेस हा चेंडू शॉर्ट आर्म पद्धतीचा होता. येथे मात्र चेंडू खेळून काढले डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क होत नाही. कल्पेश स्वतःशीच थोडंसं नाराज होताना, कारण त्यांच्या भात्यातील फटका होता आणि अशा प्रकारच्या चेंडूंवर कित्येक वेळा त्यांनी षटकार देखील लगावलेले आहेत. त्यामुळे स्वतःवर थोडंसं नाराज होतात. स्वतः ड्रिल करून दाखवतात की कशा प्रकारे हा चेंडू मी मारायला हवा होता. परंतु क्रिकेटमध्ये सातत्याने अशा गोष्टी होतच असतात. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज एकमेकांवर ते वर्चस्व सिद्ध करत असतात. तर नवीन स्ट्राईकवर फलंदाज आहे तो कैलास. यावेळेस राहुलचा सामना करेल. फुलटॉस चेंडू आणि या चेंडूला भिरकावून दिलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. इट इज अ सिक्सर. गुड शॉट. डीजे सतीश.
पंच चौकार चौकार येतोय. तर या चेंडूवर मात्र चौकार आला. तो चेंडू येत्या टावरच्या मधून गेला होता म्हणून षटकार न येता चौकार आला. तर अशा रीतीने 4 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय आणि होतोय तो म्हणजे किती 34. यावेळेस हा चेंडू येथे मात्र झेलची संधी निर्माण होते. चिंटू स्वतः झेल खाली आणि कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीत. लॉंगॉनवरून धावत आले आणि एक अतिशय सुरेख झेल येथे पकडतात. अशा रीतीने कैलासच्या खेळीचा येथे अंत होतोय. गोलंदाज राहुल भंडारी याला मिळाले हे या षटकातील पहिले यश आणि धावसंख्या स्थिर धावसंख्या 34. हॅलो हॅलो. तर येथे आपण बघितलं कैलास जो अतिशय चांगली फटकेबाजी करत होता तो मात्र येथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतला आहे. तर येथे मात्र कल्पेशच्या माध्यमातून अजूनही संघर्ष चालू आहे. एखादी किल्ला लढवतोय आणि जेव्हा जेव्हा चांगले चेंडू मिळतील तेव्हा तेव्हा त्या चेंडूंना सीमारेषेबाहेर देखील पोहोचवलेला आहे आणि त्याचाच मी उल्लेख करत होतो. आणि हा देखील चेंडू खेळून काढलाय तो मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या होते ती 40 म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. बरोबर ना. 6 चेंडू आणि 27 धावा म्हणजे खूप मोठं महागडं असं आव्हान आहे परंतु अशक्य नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये जर 36 धावा होऊ शकतात तर 6 चेंडूवर 27 धावा काय होऊ शकत नाही. तर बघूया. हा सामना मात्र येथे दोन्ही संघांसाठी खुला आहे. दोन्ही सामना दोलायमान अवस्थेत आहे. दोन्ही संघांना येथे समसमान संधी आहे. कारण जर चांगली फटकेबाजी केली तर येथे मात्र 27 धावा देखील 27 धावा देखील चेस होऊ शकतात. परंतु गोलंदाज देखील तेवढा चांगला आहे. अजय बेटा यांच्यामार्फत देखील चांगली गोलंदाजी आम्ही वारंवार पाहिली आहे. तर तोच अजय येथे मात्र उल्हास नदी एंडकडनं शेवटचं षटक आणि निर्णायक षटक येथे हाताळताना या सामन्याचं भवितव्य ठरवणारे षटक असेल. कारण 6 चेंडू आणि गरज येते 27 धाव्यांची. तर अजयचा पहिला चेंडू आणि सामना करेल तो संकेत. आणि पहिला चेंडू येथे मात्र खेळून काढल्या डीप एक्स्ट्रा कव्हरला. तेथे मात्र चिंटू होते आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 23 धावा. 5 चेंडू आणि 23 धावा. आता मात्र सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये कारण काल 5 चेंडूमध्ये 20 धावा देखील झालेल्या आहेत. यावेळेस हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिले. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी संकेतने षटकार. तर या